नमस्कार, RSTC न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। परळी तालुक्यातील मौजे तडोळी येथील तरुण शेतकरी नागनाथ श्रीरंग सातबाई यांनी शनिवारी दिनांक 16 ऑक्टोबर 2021 रोजी नापिकीला व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवल्याची दुःखद घटना घडली आहे। नागनाथ सातबाई यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई व 2 भाऊ असा परिवार असून त्यांच्या अचानक जाण्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। सदर घटनेची तात्काळ दखल घेऊन शासनाने व प्रशासनाने मयत शेतकऱ्याच्या कुटुंबास आर्थिक मदत देण्याची विनंती तडोळी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच माणिकराव सातभाई व संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी केली आहे। पाहूया। काय नाही, आता गप्प बसा, कुठं जायचं नाही तुम्हाला। काय नाही, आता काय करावं, बोलील की काय सांगावं का। ही एक दुःखद घटना झाली की आत्महत्याग्रस्तांचा मुलगा आहे ते बारका, त्याच्या मागं बँकेचं कर्ज होतं, नागापूर बँकेचं कर्ज, आणि सोयाबीन पेरलेलं 2 एकर सोयाबीन, 2-3 एकर सोयाबीन ते जागेवर जळून गेलं पावसानं। अशामध्ये त्यानं घाबरून आत्महत्या केली। त्याच्या जांबवाडी लावलेलं त्याचं अनुदान बी मिळालं नाही, 2-3 वर्ष झालं। तरी सरकारला, शासनाला विनंती आहे, आमच्या पालकमंत्री साहेबांना, की त्यांनी ताबडतोब ह्यांना अनुदान व त्यांच्या वतीनं म्हणजे मदत नक्कीच ते करतील याची आम्हाला खात्री। तरी त्याच्या कुटुंबावर खूप, एक मुलगा, एक मुलगी आहे, ह्यानंच पाणी पारले काल त्यांना। ही खूप दुःखद घटना झाली आहे। अशी शेतकऱ्यांनी करू नये असं घटना, आणि तो माझा पुतण्या आहे म्हणून माझी सरकारला विनंती की त्यांनी ह्याची दखल सरकारने ताबडतोब घ्यावी आणि घेतील। आज आमच्या तडोळी गावातील शेतकरी नागनाथ श्रीरंग सातभाई यांनी सकाळी आत्महत्या केली। या आत्महत्येला गेल्या 5-6 वर्षाचा कोरडा दुष्काळ आणि या वर्षीचा ओला दुष्काळ कारणीभूत आहे। कोरड्या दुष्काळानं शेतकरी फार उद्ध्वस्त झाला, आणि आज या ओल्या दुष्काळानं गेल्या 2.5-3 महिन्यापासून सततच्या पावसानं पूर्णपणे पीक उद्ध्वस्त केलं। त्याच्यात बँकेच्या कर्जाचा हप्ता आणि इतर खाजगी काही कर्ज यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने आज आत्महत्या केली। गेल्या 3-3.5 वर्षापूर्वी त्यानं पेरूची लागवड केली होती। पोखरा योजनेअंतर्गत गाव असताना 2.5-3 वर्षापासून तो कृषी कार्यालयाला हेलपाटे मारत आहे। आजतागायत त्या शेतकऱ्याची फाईल कृषी कार्यालयाने मंजूर केली नाही। जर त्या शेतकऱ्याला त्या पेरू लागवडीचं अनुदान मिळालं असतं तर आज ही आत्महत्या झाली नसती। या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार या ठिकाणचे पूर्णपणे शासन आणि प्रशासन असून आमची संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून विनंती आहे की ज्या काही योजना आहेत त्या तात्काळ राबवा, शेतकऱ्यांना लवकरात लवकर ह्या ओल्या दुष्काळाचं अनुदान द्या। अशा किती आत्महत्या होईपर्यंत हे निगरगट्ट गेंड्याच्या कातडीचं शासन प्रशासन जागं होणार नाही। म्हणून संभाजी ब्रिगेडची पुन्हा विनंती आहे की तात्काळ शेतकऱ्यांना अनुदान द्या आणि लवकरात लवकर ज्या फायली आहेत त्या मंजूर करण्यात। RSTC न्यूज नेटवर्क परळी।